सन्माननीय व्यासपीठावर आत्तापर्यंत उपस्थित असलेल्या मुक्ताताई, गांधी स्मारकाचे विश्वस्त सर्वजण इथे उपस्थित आहेत, आमची मैत्रीण अरुणाताई आणि आपण सर्वजण. मला वाटतं की खूप मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत, परंतु आत्ता आधीचं जे व्याख्यान झालेलं आहे त्या व्याख्यानामध्ये जी एक पार्श्वभूमी तयार झालेली आहे, कारण आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आपण साजरा करतो आहोत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्त्रियांची जी आज स्थिती आहे त्याचा आढावा मुक्ताताईंनी घेतलेला आहेच. म्हणजे एका ठिकाणी अगदी आत्ताच्या काळामध्ये घडलेल्या काही घटना ज्या आहेत त्याच्यापैकी एप्स्टीन फाईलचा, की ज्यामध्ये स्त्रियांचं लैंगिक शोषण झालेलं आहे, स्त्रिया बळी गेलेल्या आहेत, आणि दुसऱ्या बाजूला इराणमध्ये शालेय मुली ज्या होत्या 160 मुली ज्या मरण पावल्या. म्हणजे बॉम्ब टाकल्यामुळे जो स्फोट झाला त्याच्यामध्ये त्या मरण पावल्या. आणि एका दृष्टीने असं दिसून येतं आहे की स्त्रीला नेस्तनाबूत करायचं लावलेलं आहे की काय. आणि या पार्श्वभूमीवर मला सरोजिनी नायडूंच्या संदर्भात बोलायचं आहे. आणि त्यांच्या संदर्भात बोलत असताना मला महात्मा गांधीजींचा कालखंड आठवतो की ज्या काळामध्ये महात्मा गांधींनी आवाहन केल्यानंतर किती स्त्रिया पुढे आल्या आणि कोणत्याही प्रकारचा अन्याय, अत्याचार आणि दूषित प्रदूषित भावनेने त्यांच्याकडे न बघता इतक्या महिला त्या चळवळीमध्ये, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. तर तो कालखंड म्हणजे हा काही खूप दूरचा कालखंड आहे असं नाही आहे. आणि एप्स्टीन फाईलचा आपण बघतो आहोत, किंवा इराणमध्ये, किंवा आता एकूणच इराण, इस्रायल, पॅलेस्टाईन या सगळ्याच ठिकाणी, आणि भारतातही काही कमी अन्याय, अत्याचार, बलात्कार झालेले नाही आहेत. आणि हे सगळं बघत असताना मला जेव्हा सरोजिनी नायडूंच्या विषयी बोलायचं आहे त्यावेळेला मी केवळ माझं हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या संदर्भातच बोलणार आहे, कारण मराठीमध्ये फारसं साहित्य सरोजिनी नायडूंच्यावर उपलब्ध नाही आहे. आणि मला जे इंग्रजीतून आणि हिंदीतील काही पुस्तकं मिळाली, म्हणजे 1925 पासून आणि 1961, 65 अशा काळामध्ये प्रसिद्ध झालेली पुस्तकं, आणि मराठीमध्ये त्याच्या संदर्भात फारसं काही असू नये किंवा थोडंच काहीतरी लिहिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मला सरोजिनी नायडूंच्या संदर्भामध्ये गांधी जन्ममाला जेव्हा लिहिली गेली त्यावेळेला कवयित्री म्हणून मला सरोजिनी नायडूंच्यावर लिहायला सांगितलं. कारण आता मला जे बोलायचं आहे ते सरोजिनी नायडू यांचा जीवनप्रवास, म्हणजे एक कवयित्री ते एक क्रांतिकारक अशा प्रकारची कार्यकर्ती आणि कवयित्री, स्वातंत्र्य सेनानी, असा हा सगळा प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये एक बाई किती काम करू शकते, म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत, अनेक कंगोरे आहेत. ते सगळे मी हे खरं म्हणजे कुमार वाङ्मयासाठी म्हणून लिहिलं गेलेलं, कुमारांसाठी, बालकुमारांसाठी लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. परंतु वयाने वाढलेल्या मुलांनीही वाचावं अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू मी त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं बघत असताना मला त्यांचा हा जो जीवनप्रवास आहे, या जीवनप्रवासाविषयी बोलत असताना मला एक नाशिकमधलं अंबाठा नावाचं गाव आहे, आणि त्या गावामध्ये माझी बहीण ही शिक्षिका, त्या गावामध्ये नव्हती पण माझी बहीण नाशिकमध्ये शिक्षिका होती, आणि त्यांच्या शालेय विद्यार्थ्यांना घेऊन ती अंबाठा येथील आदिवासी विभागामध्ये गेलेली होती. तर तिथे एका शाळेमध्ये भिंतीवर एक गोष्ट लिहिलेली होती. ती तिला खूप आवडली आणि तिने मला नंतर येऊन सांगितली. तर ती काय होती गोष्ट, तर शालेय विद्यार्थ्यांना घेऊन त्या शाळेचे शिक्षक हे दिल्लीला गेलेले होते
आणि सगळं दिल्ली त्यांना दाखवायचं होतं, दिल्ली, आग्रा वगैरे हे सगळं दाखवायचं होतं. तर तिकडे गेलेले असताना ते राजघाटावर गेले आणि राजघाटावर गेलेले असताना ते गांधींचं स्मारक जे आहे महात्मा गांधींचं, तिथे सगळेजण गेले आणि तिथे ती पावलं कोरलेली आहेत संगमरवरामध्ये. तर त्या विद्यार्थ्यांनी ती पाहिली आणि त्याच्यापैकी एक विद्यार्थी त्यांच्या सरांना असं म्हणाला की सर, ही जी पावलं आहेत ही इतकी शुभ्र आणि स्फटिक शुभ्र अशा प्रकारची आणि काहीही धूळ नाही आहे त्याच्यावर, इतकी स्वच्छ कशी, इतकी चकचकीत कशी. तर त्यांच्या मास्तरांनी त्यांना खूप छान उत्तर दिलं. ते असं म्हणाले की मुलांनो, या पावलावरून अनेक काळापासून कोणी चालतच गेलेलं नाही आहे, त्यामुळे त्याची धूळच याला लागलेली नाही म्हणून ती. तर हे सांगायचं तात्पर्य म्हणजे ती गोष्ट इतकी छान होती की महात्मा गांधीजींनी दिलेली जी मूल्य आहेत ती आजच्या काळामध्ये, कारण आत्ताची ही गोष्ट आहे, आज लहान मुलं आपल्याला असे प्रश्न, शालेय विद्यार्थी आपल्याला असे प्रश्न विचारतात. म्हणजे पु ल देशपांडेंनी एका ठिकाणी असं म्हटलेलं होतं की आता वंदनीय पावलं कुठे राहिलेली आहेत. परंतु जी पावलं आहेत ती दगडामध्ये जर घालून आपण ती फक्त दाखवण्यासाठी ठेवलेली असतील तर आपली हृदयंसुद्धा दगडीच झालेली आहेत, संवेदना शून्य अशा प्रकारची झालेली आहेत, किंवा आपण ती सगळी मूल्य विसरलेलो आहोत. परंतु या संदर्भामध्ये सरोजिनी नायडूंनी सांगितलेलं आहे की महात्मा गांधीजींना उद्देशून त्यांनी असं सांगितलेलं आहे की या म्हाताऱ्या पावलांच्या पावलावर पाऊल टाकून मी प्रवास करते आहे. हा माझा मूर्खपणा आहे, हे मला माहिती आहे, पण हा मूर्खपणा मी करणार आहे. म्हणून मला सरोजिनी नायडूंची पावलं म्हणजे जी काय महात्मा गांधीजींच्या पावलांचं काय अनुकरण त्यांनी केलं किंवा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्या कशा पुढे गेलेल्या आहेत, आणि ते अंबाठ्यातल्या शाळेतली ती पावलं काय जी सरांनी सांगितली, तर त्याच्यामधलं इतकं साम्य मला जाणवलं. म्हणजे ज्या काळामध्ये आज आपण अशा जे मुक्ताताईंनी सांगितलं त्या संदर्भामध्ये आज आपण जेव्हा विचार करतो तेव्हा गांधीजींच्या काळामध्ये, महात्मा गांधीजींच्या काळामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं होतं ती मूल्य किती मनामध्ये झिरपत गेलेली होती आणि त्यानुसार अनेकांनी आपलं आयुष्य कसं वाहिलेलं होतं, कसं अर्पण केलेलं होतं, याचा संदर्भ मला वाटते की शोधणं फार महत्त्वाचं आहे. कारण आज अशा प्रकारच्या विचारांची, अशा मूल्यांची आपल्याला खूप गरज आहे. सरोजिनी नायडूंचं व्यक्तिमत्व मी आता सांगितलं की अनेक कंगोरे होते, परंतु त्यांना वेगवेगळ्या नावांनी संबोधलं गेलेलं आहे. म्हणजे सरोजिनी नायडू या स्वातंत्र्यसेनानी तर आहेतच, परंतु सर्वपरिचित असं नाव जे आहे ते म्हणजे भारताची गान कोकिळ, कोकिळा नाही हां, कोकिळ, कारण कोकिळा गात नाही, कोकिळ गातो. तर त्या संदर्भात ना बघा किती नावं त्यांना आहेत, म्हणजे किती नावांनी त्यांना संबोधलं गेलेलं आहे. तर भारताची गान कोकिळ असं महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे त्यांना. नंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की अखंड भारताचं स्वप्न पाहणारी ही बाई आहे. आता या सगळ्या गोष्टींचा मी उहापोह पुढे करणार आहे, आता फक्त काही मुद्दे आपल्या समोर मी मांडते आहे. सरोजिनी नायडू जेव्हा 14 वर्षाच्या होत्या आणि त्यांनी मेहेर मुनीर नावाचं काव्य लिहिलं, त्यावेळेला त्यांना 300 पौंडांची एक शिष्यवृत्ती मिळाली. त्या निजामांनी तत्कालीन त्यांना दिलेली होती. त्यामुळे त्याच्यावर त्या इंग्लंडला गेल्या आणि इंग्लंडमध्ये तोपर्यंत त्या कविता लिहित होत्या. तो संदर्भही मी स्पष्ट करणार आहे. तर तिथे त्यांना एडमंड गोसे नावाचा एक समीक्षक भेटला आणि त्यांना या आपल्या कविता दाखवल्या. तोपर्यंत त्यांनी आपल्या कविता नामदार गोखलेंनासुद्धा दाखवलेल्या होत्या. एक लहान मुलगी आता अगदी 15-16 वर्षाची आहे, 14व्या वर्षी त्यांनी हे काव्य लिहिलेलं होतं. तर एडमंड गोसे हे जे समीक्षक होते त्या समीक्षकांनी तिला काय सल्ला दिला माहिती आहे का? त्यांनी कविता वाचल्या आणि त्यांनी सांगितलं की या तुझ्या कविता आहेत ना,
ह्या इंग्लंडमध्ये गाणारा जो स्कायलार्क पक्षी आहे आणि रॉबिन पक्षी आहे त्याच्या आवाजातल्या ह्या कविता वाटतात. तर तू त्यांच्या आवाजातल्या कविता नको लिहूस, तर भारताच्या दऱ्याखोऱ्यामध्ये जे पक्षी गातात, भारताच्या दऱ्याखोऱ्यामध्ये सामान्य माणसं जी राहतात ना, त्यांचा आवाज तू हो. इंग्लंडमधल्या लोकांचा आवाज नको होस, त्यांचं तू अनुकरण करू नकोस. आणि ते त्यांच्या म्हणजे तो आवाज म्हणजे भारताचा आवाज जर तुला घुमवायचा असेल तर अशा प्रकारचं लेखन केलं पाहिजे. आणि त्यांना एकदम असा धक्का बसला, कोवळ्या वयाची ही मुलगी आहे पण तिला धक्का असा बसला की अरे मी कविता करते, कवयित्री अत्यंत संवेदनशील आहे आणि मी कविता करते आहे आणि यांनी समीक्षकांनी एक पहिलाच झटका मला दिलेला आहे. परंतु त्या मागे हटल्या नाहीत, त्या लिहित राहिल्या आणि किती क्रांतिकारक अशा प्रकारची कविता किंवा क्रांतिकारक अशा प्रकारचं काव्य, त्यांचं एकूण कार्य जे आहे ते कार्य म्हणजे देशसेवेच्या साठी दिलेला जो एक हकारा होता त्याला दिलेला होकारच आहे त्यांची कविता म्हणजे. आणि त्यामुळे त्यांनी नंतर ते इतकं मनावर घेतलं आणि त्यांनी आपल्या कविता लेखनाला वेगळ्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून त्यांना जेव्हा असं म्हटलं जातं ना की नायटिंगेल ऑफ इंडिया, तेव्हा सरोजिनी नायडूंनी सांगितलं, म्हणजे ह्या बरंचसं सगळं इंग्रजीमध्ये आहे की मी नायटिंगेल नाही आहे, नॉटी गर्ल ऑफ इंडिया आहे, मी अत्यंत अवखळ मुलगी आहे. हा त्यांचा जो स्वभाव होता ना, संवेदनशीलतेमुळे अनेक प्रकारचं वाचन केल्यामुळे त्यांचं जे व्यक्तिमत्व घडलेलं होतं आणि त्यामुळे ते स्वतःवरही कोट्या करत असत, असेही आणखीन काही किस्से घडलेले आहेत. एकदा नयनतारा सहगल यांनी त्यांना विचारलं की तुला काय वाटतं की तू बुद्धिमान आहेस की सुंदर स्त्री आहेस? तर त्यांनी सांगितलं की मी अत्यंत सुंदर असलेली बुद्धिमान स्त्री आहे. तर म्हणजे आपल्यातला आत्मविश्वास जागवणं की मी सुंदर आहे, हे मी कशीही असेन, मी पुरुषी दिसणारी असेन. त्या काळामध्ये स्त्रियांच्या काही संकल्पना होत्या की कसं दिसायला पाहिजे सौंदर्याच्या संदर्भात, तर तेही मला मान्य आहे की मी सुंदर आहे पण मी बुद्धिमानसुद्धा आहे, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि महात्मा गांधींनी पुढे त्यांना असं म्हटलं की त्या जेव्हा कविता लिहित होत्या त्या पुढे पुढे त्यांचा जास्त संपर्क संबंध येत गेला आणि कामाच्या निमित्ताने. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की सरोजिनी नायडू तू म्हणजे गाता फिरस्ता आहेस, म्हणजे स्वातंत्र्याचं गीत तू गाते आहेस, अखंड भारताचं गीत तू गाते आहेस आणि म्हणून तू गाता फिरस्ता. म्हणजे किती नावांनी तिला ओळखलं जात होतं हे आपण आता समजून घ्यायला पाहिजे. नंतर लंडनमध्ये गांधीजींची पहिली भेट त्यांची जी झाली आणि त्या गांधीजींना बघितल्यानंतर त्यांना इतकं हसायला आलं की काय हा माणूस असा दिसतोय, म्हातारा आहे आणि लाकडी कटोऱ्यामध्ये काय खायला बसलेला आहे, टोमॅटोचा रस घेऊन खायला बसलेला आहे, त्याच्यावर तेल ऑलिव्ह तेल टाकलेलं आहे. आणि ती इतकी खळखळून हसली की महात्मा गांधींनी तिला असं म्हटलं की तोपर्यंत त्यांची भेट झालेली नव्हती. ते असं म्हणाले की इतकी खळखळून हसणारी आणि माझ्यावर विनोद करणारी ही मुलगी म्हणजे सरोजिनी नायडूच असली पाहिजे. म्हणजे इतका अवखळपणा त्यांच्यामध्ये जो होता तो दिसून येतो. आणि त्यांचे वडील हे तेलगू होते आणि अघोरनाथ, आणि आई ही बंगाली होती. त्यामुळे सगळेजण तिला तेलगूमध्ये म्हणजे पितृभाषेमध्ये अक्का असं म्हणत असत. तर अशा पद्धतीने हा एक पहिला भाग आहे की त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दिसून येतात. आता आणखीन त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू जे वेगवेगळ्या लोकांनी सांगितलेले आहेत, वरिष्ठ लोकांनी सांगितलेले आहेत, नामवंत लोकांनी सांगितलेले आहेत, त्यांच्या सहकार्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये मार्गारेट बर्न्स यांनी इंडिया टुडे अँड टुमॉरो याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सरोजिनी नायडू म्हणजे चालता बोलता शब्दकोश आहे. म्हणजे गांधीजींच्यावर ज्या वेळेला लिहिलं गेलं त्यावेळेला सरोजिनी नायडूंना बाजूला करताच आलं नाही, इतके त्यांचे सहकार्य म्हणजे गांधीजींच्या बरोबरीने आणि त्यांच्या विचारांच्या बरोबरीने त्या होत्या. पुन्हा त्या असं म्हणालेल्या आहेत की त्यांना वयाला शोभणारी म्हणजे इतक्या लहान वयात सुद्धा त्यांच्या मनामध्ये जी एक जाणीव होते, एक शहाणीव होते
की आपण पारतंत्र्यामध्ये आहोत, आपण इंग्रजांच्या कब्जामध्ये आहोत आणि आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं आहे हे तिला खूप लहान वयामध्ये कळलं, कारण त्यांच्या घरामध्ये तशा चर्चा चाललेल्या असत. अघोरनाथ आणि वरदा सुंदरी तिचे आई यांच्यामध्ये आणि त्यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंतांचा, मोठ्या लोकांचा राबता होता आणि त्यांच्या ज्या चर्चा चालत त्या चर्चा ही मुलगी कुमार वयामध्ये असताना ऐकत होती आणि त्यावरून तिची मनोधारणा तयार झालेली होती. मेरी बार यांनी बापू नावाच्या पुस्तकामध्ये त्यांच्याविषयी असं म्हटलेलं आहे की गांधीजींचा रक्षणकर्ता देवदूत आहे. आता रक्षणकर्ता देवदूत म्हणजे गार्डियन एंजल ही ख्रिस्ती धर्मातली संकल्पना आहे, पण त्यांच्या घरामध्ये सगळ्या धर्माची चर्चा चालत असे आणि त्यामुळेच त्यांच्या आपल्या भारतीय लोकांच्याकडे, भारतातील सगळ्या लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलेला होता. परंतु नंतर मेरी बारने त्यांना असंच म्हणून टाकलं की ही गार्डियन एंजल आहे महात्मा गांधींची, कारण महात्मा गांधी ज्या ज्या वेळेला जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांच्या मागे मागे सावलीसारखी ती गेलेली आहे ही मुलगी तरुण वयामध्ये. आणि त्यांना काही कमी पडू नये, कारण हा माणूस, हा म्हातारा माणूस हा फक्त सत्य, अहिंसा या तत्वावर चालतो आहे आणि त्याला साथ देणं, त्याच्या विचारांची आपण पाठराखण करणं फार महत्त्वाचं आहे हे त्यांना खूप कमी वयामध्ये कळलेलं होतं. जवाहरलाल नेहरूंनी ज्यावेळेला सरोजिनी नायडूंना श्रद्धांजली वाहिली त्यावेळेला त्यांनी इतक्या छान शब्दात असं म्हटलेलं आहे की भारतीय संस्कृतीचा प्रवाह अधिक घरंदाज झालेला आहे त्यांच्या येण्यामुळे. आता इकडच्या महात्मा गांधीजींच्या बरोबर ज्या महिला कार्यामध्ये उतरलेल्या होत्या, चळवळीमध्ये उतरलेल्या होत्या, त्याच्याविषयीचं माझं एक व्याख्यानच इथे प्रसिद्ध झालेलं आहे, त्याचा व्हिडिओ पण आहे. त्यामुळे सगळ्या स्त्रियांच्या संदर्भात मी सांगत नाही, परंतु या सगळ्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रिया चळवळीत आल्यामुळे हा सगळा चळवळीचा प्रवाह आणि आंदोलनाचा प्रवाह होता हा अत्यंत घरंदाज झालेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पूर्व पश्चिम देशांना जोडणारा सेतू असं त्यांनी म्हटलेलं आहे, कारण त्यांचं पश्चिमेकडे, पाश्चात्य देशामध्ये त्यांचं शिक्षणही थोडंफार झालेलं होतं, इकडेही झालेलं होतं आणि त्यामुळे पूर्व आणि त्या बरीच वर्ष लंडनमध्ये जात होत्या, आजाराच्या निमित्ताने जात होत्या, शिक्षणासाठीही गेलेल्या होत्या. ॲनी बेझंटबरोबर त्या गेलेल्या होत्या, त्यांच्याबरोबर ॲनी बेझंटने सोबत केलेली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनातल्या स्त्रियांच्या बरोबर त्या जात होत्या आणि त्यामुळे त्यांनी हा सरोजिनी नायडू म्हणजे पूर्व आणि पश्चिम देशांना जोडणारा सेतू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि एक आंतरराष्ट्रीय अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्या स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी तर होत्याच, परंतु त्या ज्या वेळेला या आंदोलनामध्ये उतरल्या त्यावेळेला त्यांनी सगळ्या आंदोलनाला एक कौटुंबिक असा स्पर्श केला आणि त्यामुळे कारण त्या मुळामध्ये कवयित्री होत्या आणि त्यामुळे ती एक भावकोमलता त्यांच्याकडे जशी होती त्याचप्रमाणे पदर खोचून बेडर होऊन आंदोलनात उतरणं हेही त्यांच्या मनामध्ये कुठेतरी घोळत होतं. तशा पद्धतीने त्या वागलेल्या आहेत आणि त्यामुळे अधिकाधिक महिला त्यांच्याबरोबर आल्या आणि पुरुषांच्या बरोबरीने वागत असताना कोणत्याही प्रकारचं किलमिश आणि किंतु पुरुषांच्याही मनामध्ये येत नव्हता आणि स्त्रियांच्याही मनामध्ये येत नव्हता. हे आपण त्यांच्या संदर्भात वाचलेलं असेलच. आता एक कवयित्री म्हणून त्यांचं जे एक व्यक्तिमत्व आहे ते अत्यंत मनोरम आहे, कारण त्यांच्या घरामध्ये जे अत्यंत चांगलं वातावरण होतं त्या वातावरणामुळे म्हणजे वाचनाचे संस्कार होते, शिक्षणाचे संस्कार होते, चर्चेचे संस्कार होते, आंदोलनाचे संस्कार होते. हे सगळं करत असताना त्यांच्या वडिलांना नेहमी असं वाटत असे की आपल्या मुलीने खूप काहीतरी चांगलं लिहावं आणि कविता लिहावी, काव्याचा प्रवाह जो आहे त्याच्यामध्ये तिने प्रवेश करावा. म्हणून त्यांनी एके दिवशी म्हणजे त्या 11 वर्षाच्या असताना त्यांनी त्यांना एका खोलीमध्ये डांबून ठेवलं आणि सांगितलं की आता एक काहीतरी लिहून रचना केल्याशिवाय बाहेर येऊ नकोस. आणि त्या आतमध्ये गेल्या, त्या बसल्या, परंतु त्यांना काहीतरी त्यांनी रचना केली आणि त्यांनी आपल्या वडिलांना दाखवली. तर वडिलांना काही फारसं त्याच्या संदर्भात
कळलं किंवा नाही माहीत नाही, परंतु इंग्रजीत काहीतरी रचना केलेली आहे आणि हे त्यांनी बघितल्यानंतर त्यांना जरा बरं वाटलं. काय केलेली आहे रचना याच्या संदर्भात त्यांना फारसं त्याच्यामध्ये स्वारस्य नव्हतं. परंतु दुसरा एक प्रसंग असा आहे की एकदा त्यांना बीजगणित सोडवायचं होतं आणि गणितामध्ये त्यांना फारशी रुची नव्हती सरोजिनी नायडूंना. तर त्यांना बीजगणित एक सोडवत असताना त्यांना एक असं त्यांनी गणितावर कविता केली 12व्या वर्षी, म्हणजे 11-12व्या वर्षीच, की बीजगणित न सुटणाऱ्या गणितास उद्देशून नावाची कविता केली. ही त्यांची पहिली कविता. म्हणजे आधी रचना केली होती, त्या रचनेला फारसा अर्थ नव्हता. दुसरी जी रचना केली ती गणितावरची त्यांची कविता होती आणि ती कविता त्यांनी लिहिली आणि तिथेच कवितेचं बीज त्यांच्या मनामध्ये पडलं. म्हणजे बीजगणितावर कविता होती आणि गणिताचं बीज पडण्याच्या ऐवजी कवितेचं बीज त्यांच्या मनामध्ये पडलेलं आहे असं दिसून येतं. 13व्या वर्षी त्यांनी लेडी ऑफ द लेक नावाचं 1300 ओळींचं काव्य लिहिलं 13व्या वर्षी इंग्रजीमध्ये. नंतर 14व्या वर्षी त्यांनी मेहर मुनीर नावाचं प्रेमकाव्य पर्शियनमध्ये लिहिलं. त्यांना खूप भाषा येत होत्या आणि त्यांना वेगवेगळ्या परदेशातील भाषा याव्यात म्हणून त्यांनी फ्रेंच, पर्शियन अशा शिक्षिका त्यांच्यासाठी ठेवलेल्या होत्या आणि त्यांना त्यांची नेमणूक केलेली होती आणि त्यांनी पर्शियनमध्ये हे काव्य केलेलं आहे. म्हणजे केवळ इंग्रजीमध्ये नाही किंवा केवळ तेलुगूमध्ये नाही, भारतीय भाषाही त्यांना येत होत्या, परंतु त्यांनी पर्शियनमध्ये हे काव्य केलं आणि हे काव्य तिच्या वडिलांनी तत्कालीन निजामांना पाठवलं आणि ते इतकी खुश झाले कारण पर्शियनमध्ये होतं आणि त्यांनी तिला 300 पाऊंडाची शिष्यवृत्ती जाहीर केली लंडनला जाण्यासाठी, इंग्लंडला जाण्यासाठी. ती त्यांच्या वडिलांनी लगेच स्वीकारली. त्याचं कारण असं होतं की तिच्या वडिलांचा म्हणजे अघोरनाथ आणि वरदा सुंदरी यांचा प्रेमविवाह होता. त्यावेळी त्यांचं प्रेम प्रकरण चाललं होतं. एका होडीमधून जाताना वरदा सुंदरीला अघोरनाथांनी पाहिलं, तिच्यावर ते फिदा झाले आणि नंतर त्यांनी लग्न केलं. त्यावेळेला त्या 9 वर्षाचे असताना प्रेमात पडलेले होते. 10-12व्या वर्षी काहीतरी त्यांचं लग्न झालं आणि वडिलांना असं वाटत होतं की ही मुलगी 14 वर्षाची आहे आणि त्यावेळेला त्या गोविंदराजुलू यांच्या प्रेमात पडलेल्या होत्या सरोजिनी नायडू. त्यामुळे वडिलांना असं वाटलं की आता ही 300 पाऊंडांची शिष्यवृत्ती मिळालेली आहे, हे बरंच झालं, त्या निमित्ताने आपण तिला लंडनला पाठवू म्हणजे तिचा बालविवाह होण्याचं टळेल. आणि म्हणून 2 वर्ष त्यांनी लंडनला पाठवलं. पण लंडनला पाठवल्यानंतर म्हणजे ती प्रेमपत्र लिहिलेली आहेत ना, ती पुस्तकात आहेत. आता मी सगळं ते सांगत नाही, पण भाषा इतकी सुंदर आहे कारण त्यांचा इंग्रजी, पर्शियन, फ्रेंच वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास होता सरोजिनी नायडूंचा. भारतीय भाषांचा म्हणजे जो एक म्हणजे भूमिका त्यांच्या मनात निर्माण झालेली होती. त्यामुळे इतकी सुंदर प्रेमपत्र, म्हणजे असं की आता मी समुद्राच्या पार आहे, तू समुद्राच्या दुसऱ्या तीरावर आहे, आपण भेटू शकत नाहीत आणि माझं हृदय लाटांसारखं खळखळत आहे वगैरे अशा पद्धतीने त्या वयामध्ये तिने प्रेमपत्र लिहिलेली आहेत. परंतु तिकडनं त्या आल्या आणि त्यानंतर त्या आजारीही झालेल्या होत्या, परंतु त्यांचं लग्न मात्र 19व्या वर्षी झालं. हां, तर त्यामुळे इंग्लंडला जाण्याचा फायदा एक झाला की बालवयामध्ये त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. आणि या पुढे तर त्यांनी म्हणजे त्या इटलीला गेल्या, त्या जर्मनी, फ्रान्स, इकडच्या स्वित्झर्लंड अशा वेगवेगळ्या देशांमध्येही गेलेल्या होत्या. पण हे सगळं करत असताना ना की त्यांची जी भावकोमलता आहे, ही भावकोमलता अशी दिसून आली की तिकडची वर्णनं त्या फार सुंदर करत. म्हणजे इटलीचं वर्णन करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की इटलीला द्राक्ष प्रसिद्ध आहेत, वाईन तिकडची प्रसिद्ध आहे. त्यामुळे तर ती असं म्हणते की इटलीचं सौंदर्य म्हणजे मी जणू काही द्राक्षाचा रस काढूनच मी हे निसर्ग सौंदर्य पित आहे. हां, तर अशा पद्धतीने त्यांनी आणि स्वित्झर्लंडच्या संदर्भात तर त्यांनी म्हटलेलं आहे की हा धर्तीवरचा स्वर्गच आहे, इतकी सुंदरता त्यांना त्याच्यामध्ये जाणवलेली आहे. इतकंच नव्हे तर त्यांना जी अपत्य झाली
त्या प्रत्येक अपत्यांच्या, चारही अपत्यांच्या जन्माच्या वेळेला त्यांनी रचना केल्या, कविता केल्या. म्हणजे एका बाजूला बाळाला जन्म दिला जातोय आणि दुसऱ्या बाजूला कवितेचा जन्म होताना दिसतो आहे. अशा पद्धतीने त्यांची भाषा म्हणजे काव्य करण्याचे जे प्रसंग त्यांच्यावर आले किंवा ज्या घटना घडत होत्या त्या याच्यामधून आपल्याला दिसून येतात. आता तुरुंगवासामध्ये असताना सुद्धा त्या कविता करत असत, त्या सगळ्यांशी बोलत, महात्मा गांधीजींच्या बाजूला बसून त्यांची पत्र लिहित, सगळं करत. आणि त्यांना तुरुंगातला एकांतवास आवडे का, तर खूप दिवस, खूप महिनेपर्यंत तुरुंगात राहावं लागत असे. आणि त्या तुरुंगामध्ये असताना ते फुलझाडं लावत असत आणि 2-3 महिन्यांनी त्यांची सुटका होत असे. त्यावेळेला त्या फुलझाडांना फुलं आलेली असत आणि ती बघितल्यानंतर त्यांना असं वाटत असे की आता अजून मला तुरुंगात राहायला मिळालं असतं तर फार बरं झालं असतं. म्हणजे कसं वातावरण असेल बघा, किती निकोप अशा प्रकारचं जे वातावरण आहे ते आपल्याला इथे दिसून येते. म्हणजे कवितेच्या बाबतीमध्ये बघा की जरी त्या कविता लिहित होत्या तरीसुद्धा त्यांना जेव्हा एक गृहस्थ कविता संग्रह, म्हणजे भारतामध्ये असताना एक बंगाली गृहस्थ त्यांना कविता संग्रह भेट देण्यासाठी आले आणि त्यावेळेला त्यांना उपदेश काय केला माहिती आहे का, की त्या म्हणाल्या की तर ते कविता संग्रह घेऊन आले ना, तर ते असं म्हणाले, नायडू त्यांना असं म्हणाल्या की हे बघ, तुझा कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे, तू मला देण्यासाठी आलेला आहेस, हे सगळं ठीकच आहे, परंतु असं नको समजूस की कविता लिहिली आणि तुझ्या मागे इतका मोठा मेळा सगळा लवाजमा घेऊन आलेला आहेस, तर हे काही चांगल्या कवीचं लक्षण आहे असं नाही. हिटलरच्या मागे सुद्धा म्हणे खूप लोक जात होते, म्हणून काही हिटलर मोठा नेता होता असं नाही. तर त्यामुळे आपण कविता लिहितो किंवा आपण कोणत्या प्रकारचं लेखन करतो म्हणून फार हुरळून जाण्याचं काही कारण नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. महात्मा गांधींच्या सहवासातील त्यांचे जे काही क्षण आहेत ते मी महात्मा गांधींच्यावर त्यांची इतकी निष्ठा होती की म्हणजे पहिला प्रसंग त्यांचा जो भेटीचा आहे तो त्यांची लंडनमध्ये भेट झाल्याचा आहे. तर महात्मा गांधीजींच्यावर त्यांची जी निष्ठा होती ती फक्त एका छोट्याशा त्या क्षणाने त्यांना किती मोठा वस्तुपाठ दिलेला आहे की लंडनमध्ये प्रथमच त्या जेव्हा असा पायऱ्या उतरत गेल्या आणि त्यांनी बघितलं की एक म्हातारा माणूस, डोक्यावर फारसे केस नाहीत आणि हा माणूस तिकडे, ही 1915ची गोष्ट आहे, हा एका लाकडी भांड्यामध्ये काहीतरी खातोय आणि काय खातोय तर टोमॅटो कुस्करून खातोय आणि त्याच्यामध्ये ऑलिव्ह तेल घातलेलं आहे. तर तिला ते काही आवडलं नाही, काय असलं खाणं आहे हे, आणि ती खळखळून हसली. आणि त्यावेळेला महात्मा गांधींनी सांगितलं की माझ्याकडे बघून विनोद करणारी किंवा खळखळून हसणारी ही बाई म्हणजे सरोजिनी नायडू असली पाहिजे. पण इथेच तिला 2 गुरु जे भेटलेले होते ते म्हणजे की नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि म्हणजे पितृतुल्य अशा प्रकारची ज्या व्यक्ती होत्या त्याच्यामध्ये गोखले, नामदार गोखले आणि महात्मा गांधी, आणि यांच्याकडून यांना तिने त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या मूल्यांना तिने कधीच अंतराय दिलेला नाही असं आपल्याला दिसून येतं. तर गांधीजींच्या बरोबर त्यांनी केलेली जी कार्य आहेत आता सगळी आपल्याला माहिती आहेत, परंतु आपण पुन्हा त्याची जेव्हा उजळणी करतो तेव्हा आपल्याला असं दिसून येईल की गांधीजींच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक फुलोरा आलेला आहे. सामाजिक आणि राजकीय स्वरूपाचं जे कार्य आहे, सांस्कृतिक स्वरूपाचं कार्य आहे, त्याला अधिक फुलोरा आलेला आहे असं दिसून येतं. कारण होमरूलची चळवळ त्या काळामध्ये जोरामध्ये होती. हिंदू मुस्लिम ऐक्य यांना त्यांनी जास्त महत्त्व दिलेलं होतं आणि ज्यावेळी त्या भाषण करत त्या वेळेला म्हणजे गांधीजींनी जेव्हा त्यांचं एकदा मद्रासच्या किनाऱ्यावर एक भाषण ऐकलं होतं आणि तेव्हा त्यांनी सरोजिनी नायडूंनी असं सांगितलेलं आहे की हा इतका छोटा माणूस, स्मॉल मॅन असं त्यांनी म्हटलेलं आहे की हा एक लहानगा माणूस आहे, परंतु याची मूल्य इतकी उच्च आहेत की त्यामुळे सारी सरंजामशाही उलथून टाकण्याचं सामर्थ्य यांच्या विचारामध्ये आहे असं त्यांनी सांगितलं. जालियनवाला बाग हत्याकांड जेव्हा घडलं
त्यावेळेला महात्मा गांधी खूप खचून गेले आणि आपण चालवलेल्या सत्याग्रहाचा ठपका त्यांनी स्वतःवर घेतला की त्यामुळे. पण त्यावेळेला सरोजिनी नायडूंनी त्यांना इतकं नैतिक धैर्य दिलं आणि त्यांना सांगितलं की असं आपण खचून जाऊन चालणार नाही. आपलं काम म्हणजे गांधीजींना पुन्हा आपल्या मार्गाकडे वळवण्याचं श्रेयसुद्धा आपल्याला सरोजिनी नायडूंना द्यावं लागतं. तर होमरूलच्या काळामध्ये म्हणजे 1919 सालची गोष्ट आहे की आपल्या होमरूलच्या कार्यासाठी म्हणून ते इंग्लंडला जायला निघालेल्या होत्या आणि गांधीजींचा सरोजिनी नायडूंच्यावर इतका विश्वास होता की आपली अनेक पत्र इंग्लंड आणि लंडन या विभागातल्या काही नेत्यांना द्यायची होती, ती सरोजिनी नायडूंच्याकडे त्यांनी सोपवलेली होती. इतका विश्वास त्यांच्यावर होता. आणि बापूंनीसुद्धा सगळी माणसं बघा की ते चरख्यावर धागा विणत होते, परंतु त्या धाग्यांनी त्यांनी खूप लांबवरची माणसं आपल्याकडे गोवून घेतलेली होती, गुंफून त्या दोऱ्यामध्ये घेतलेली होती. जोहानसबर्गमधला एक ख्रिस्ती धर्मगुरू जे होते त्यांना इतकं बापूंच्या कामाचं आकर्षण वाटलं की ते बापूंच्या मागे आले. म्हणजे ते जोहानसबर्गमध्ये होते, परंतु त्यामध्ये तेव्हा तिथे असतानाच त्यांनी त्यांचं कार्य बघितलेलं होतं. पण भारतात आल्यानंतरसुद्धा ते चरख्यावरच्या कामांनी जसं लोकांना बांधून घेतलं त्या याच्यामध्ये बांधले गेलेले असे ते धर्मगुरू होते. आणि कॅनडा इथले एक धर्मगुरू होते आणि काही महिला होत्या की ज्या बापूंच्या बरोबर येऊ लागल्या. म्हणून सरोजिनी नायडूंनी त्यांना असं म्हटलेलं आहे की बापू म्हणजे गूढ विणकरी आहेत. असा विणकरी आहे की जो त्या अनाम आणि अदृश्य अशा धाग्यांनी कसं लोकांना बांधून घेतो ते आपल्याला कळत नाही. तर एकदा कोर्टामध्ये कसला तरी खटला चाललेला होता आणि सरोजिनी नायडू तिकडे होत्या आणि त्यांनी महात्मा गांधींना जेव्हा बघितलं की हा माणूस इथेसुद्धा म्हणजे बोलतो अत्यंत त्वेषाने आणि जे सत्य आहे ते तो बोलतो आहे, परंतु त्यांच्या बोलण्यातून जो जाणारा संदेश आहे त्यावरून त्यांना असं वाटलं की हा खरं बोलतो आहे. आणि त्यांनी पुढे तर असं म्हटलेलं आहे की त्या कोर्टामध्ये असताना बापू असे दिसत होते की त्यांनी ख्रिस्ताची उपमा दिलेली आहे की ते असं म्हणतात की ख्रिस्ताला जसं सत्य बोलल्यामुळे सुळी जावं लागलं त्याप्रमाणे हा माणूस इतकं सत्य बोलतो आहे आणि आपल्या सत्यापासून हटत नाही. आणि त्यांच्याकडे बघून मला ते बायबलमधलं नाट्य आठवलं असं सरोजिनी नायडूंनी म्हटलेलं आहे. मिठाचा सत्याग्रह ज्या वेळेला झाला ना त्यावेळेला बापूंनी सांगितलेलं होतं सर्वांना की जर मला पकडलं तर तुम्ही कोणाला तय्यबजींना त्यांचं ते सांगतील त्यांच्या आदेशाप्रमाणे वागा. आणि जर तय्यबजींनाही जर पकडलं आणि आमच्या दोघांनाही पकडलं तर सरोजिनी जे सांगेल त्याप्रमाणे तुम्ही वागा. आणि नेमकं तसंच झालं की गांधीजींना आणि तय्यबजींना पकडलं गेलं आणि त्यावेळेला सगळ्या मिठाच्या सत्याग्रहाचा जो संदर्भ आहे तो सगळा आपल्या हातामध्ये घेऊन सगळा समूह त्यांनी बरोबर नेलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या जीवनातलं एक अत्यंत महत्त्वाचा घटक आणि महत्त्वाचं कार्य सगळ्यात म्हणजे सगळीच कामं महत्त्वाची आहेत, परंतु हिंदू मुस्लिम सख्य हे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं ध्येय होतं की भारतामध्ये आणि सर्वत्रच जिथे जिथे आपण जाऊ तिथे तिथे हिंदू आणि मुस्लिमांचं सख्य झालं पाहिजे. आणि म्हणून मुस्लिम लीगची एक सभा झालेली होती आणि ती मला वाटते की लखनौमध्ये झालेली होती. आणि त्यावेळेला त्या सभेमध्ये पडदा घेतलेल्या बाया आणि सगळी मुस्लिम वक्ते आणि व्यासपीठावर फक्त एकच बाई होती आणि ती म्हणजे सरोजिनी नायडू. तर त्यावेळेला वर्तमानपत्रांनी असं दिलेलं आहे की लखनौ ना तर लक बाय नाव इन लखनौ अशी म्हणजे लखनौचा शाब्दिक अशा प्रकारची फोड करून त्यांनी सांगितलेली होती. आणि
म्हणजे आता या गोष्टीला खूप चांगले दिवस येतील, कारण लखनौमध्ये ज्या मुस्लिम स्त्रिया आहेत त्या पडदानशीन होत्या आणि त्यामुळे त्या स्त्रियांच्या पुढे एक चांगला आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. रौलेट ॲक्टच्या संदर्भामध्ये जेव्हा हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्याचा जेव्हा प्रयत्न केला त्यावेळेला ब्रिटिश सरकारला तिने चोख उत्तर दिलं आणि तिने काय सांगितलं की सत्य सांगणारे राजा हरिश्चंद्र हे जसे आम्हाला महत्त्वाचे वाटतात तसेच इमाम हुसेनसुद्धा आम्हाला महत्त्वाचे वाटतात, सत्य बोलणारे. म्हणजे हिंदू मुस्लिमांच्यामध्ये असे खूप चांगले आदर्श आहेत आणि ते जर एकत्र आपण घेतले तर हे सख्य आपल्याला वाढवण्यासाठी खूप मदत होईल असं त्यांना वाटतं. त्यांचं वास्तव्यसुद्धा हैदराबादमध्ये होतं आणि हैदराबाद हा मुस्लिम बहुल अशा प्रकारचा प्रदेश होता. शिवाय त्यांना उर्दू भाषा येत होती आणि उर्दू भाषा येत असल्याकारणाने सरोजिनी नायडूंना त्या लोकांच्या बरोबर संपर्क साधत असत, संवाद करत असत आणि त्याच्यामुळे असं झालं की त्या लोकांचे कुटुंबात जाऊन त्यांचे प्रश्न जे आहेत त्या पडदानशीन बायांचे प्रश्न त्या समजून घेऊ शकल्या आणि सांस्कृतिक चळवळ त्या उभारू शकल्या असं वाटतं. त्यामुळे त्यांनी स्त्रियांचं खूप मोठ्या प्रमाणावर प्रबोधनही केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 19व्या वर्षी जेव्हा त्यांचं लग्न झालं त्यावेळेला त्यांनी पडदानशीन बायांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला होता. म्हणजे तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये असलेली ही जी भावना आहे ती भावना त्या कार्यक्रमामधून त्यांनी सांगितलेली आहे. बॅरिस्टर जीना आणि अली बंधू जे होते अशा अनेक मुस्लिम व्यक्तींच्याबरोबर त्यांचे मैत्रीचे संबंध होते आणि म्हणूनच त्या सतत उच्चार करत असत की अखंड भारत असा उच्चार करत असत. आणि म्हणून एकदा एका बंगाली माणसाने त्यांना विचारलं की का तुमच्या या चळवळीमध्ये कोणी बंगाली माणूस दिसत नाही आहे. तर ती म्हणाली की बंगाली माणूस असं का तू म्हणतोस, बंगाली पुरुष स्त्रिया असं तू का म्हणतोस. तर भारत हा अखंड आहे, इथे कोणी बंगाली नाही आणि कोणी हिंदी नाही आणि कोणी मुस्लिम नाही आणि कोणी हिंदू नाही आणि कोणी ख्रिश्चन नाही. सगळ्या धर्माचे फार चांगले संदर्भ आलेले आहेत, त्याचाही एक आपल्याला आढावा घेता येईल. आणि राजकीय आणि सामाजिक स्वरूपाचं त्यांचं जे कार्य आहे यामध्ये 1924मध्ये बेळगावमध्ये जे काँग्रेसचे अध्यक्ष होते महात्मा गांधी आणि त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये काय सांगितलं माहिती आहे का 1924मध्ये की म्हणे मला या काँग्रेसचा अध्यक्ष करण्यापेक्षा तुम्ही सरोजिनी नायडूंना अध्यक्ष करायला पाहिजे होतं. का तर म्हणे त्यांनी जोहान्सबर्गमध्ये जे काही घडलेलं आहे ते सगळं पाहिलेलं आहे आणि तिच्या जागेवर आज मला तुम्ही उभं केलेलं हे काही बरोबर नाही आहे. म्हणजे स्त्रियांना पुढाकार घेण्याची आणि त्यांच्यामधली नेतृत्व शक्ती जी आहे ती महात्मा गांधींना इतक्या चांगल्या पद्धतीने आकळलेली होती आणि ती त्यांनी पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सरोजिनी नायडूसुद्धा कारण त्यांनी एक कौटुंबिक नातेसंबंध सर्वांच्या बरोबर निर्माण केल्यामुळे त्या राष्ट्राला सुद्धा कुटुंब म्हणतात. म्हणजे बाईच्या हातामध्ये म्हणजे आता मुक्ताताईंनी आपल्याला खूप गोष्टी सांगितल्या की सावित्रीबाई फुलेंनी सांगितलेलं आहे, महात्मा फुल्यांनी सांगितलेलं आहे की एक पुरुष शिकला तर फक्त तो एकटा शिकतो पण एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शिकवते. म्हणजे सरोजिनी नायडू या चळवळीमध्ये होत्या, अनेक महिला या चळवळीमध्ये होत्या आणि त्यामुळे यामध्ये चळवळीमध्ये सगळ्या म्हणजे बऱ्याचशा महिलांनी म्हणजे मला आठवतं की 1921मध्ये वसईमध्ये महात्मा गांधी आलेले होते आणि त्यावेळेला आमच्याकडच्या अनेक महिलांनी त्यांच्या अंगावरचे दागिने काढून त्यांना दिले आणि सांगितलं की आपल्या चळवळीसाठी असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. पण वसईचा संदर्भ माझ्याशी संबंधित आहे म्हणून मला वाटतं, कारण माझे वडील सांगायचे की महात्मा गांधी इकडे आले होते तर मला उत्सुकता होती की महात्मा गांधी कुठे आलेले असतील इथे. आणि वसईमध्ये वसईच्या किल्ल्याजवळचा जो भाग आहे वसईचा गाव तिकडे ते आलेले होते आणि महिलांनी आपल्या पदरामध्ये सगळं सोनं काढून त्यांना आपले दागिने त्यांच्या पुढे मांडलेले होते. तर सरोजिनी नायडू असं म्हणजे कुटुंबाला दिलेलं महत्त्व की बाईच्या हातामध्ये जेव्हा सत्ता जाते ना त्यावेळेला आजच्यासारखी बाई अशी बेजबाबदार होत नाही.
आज जो एक बेजबाबदारपणा आलेला आहे किंवा फक्त आपल्या शारीरिक सौंदर्याकडे लक्ष देण्याची जी प्रवृत्ती बळा तशी त्या काळामध्ये नव्हती सरोजिनी नायडूंच्या काळात, म्हणजे विशेष करून महात्मा गांधीजींच्या काळामध्ये. कारण त्यांनी जी मूल्ये दिलेली होती ना, ती मूल्य जीवनामध्ये सर्वांनी महत्त्वाची मानलेली होती. आज मूल्यांची जी घसरण झालेली आहे, म्हणजे जागतिकीकरण, उदारीकरण हे जे सगळं आलं त्याच्यानंतरसुद्धा आज 30-35 वर्ष झालेली आहेत. आता AIचा जमाना आलेला आहे आणि अशा काळामध्ये ही मूल्यांची घसरण चाललेली आहे ना, त्यामध्ये माणुसकी कुठेतरी चिरडली जाते असं आपल्याला वाटतं. म्हणजे त्यांनी गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा सहभाग घेतलेला होता आणि अशा काळामध्ये त्या आजारी होत्या आणि आजारी असताना त्यांनी आपल्या आजाराचं निमित्त करून त्यांनी कधीच पळ नाही काढला. हेही खूप महत्त्वाचं आहे. आणि कवितेची दैवी शक्ती आपल्याला जी प्राप्त झालेली आहे ना, त्या दैवी शक्तीमुळे आपण लढू शकतो असं सरोजिनी नायडूंनी वेळोवेळी म्हटलेलं आहे. त्या जेव्हा गव्हर्नर झाल्या ना, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी गव्हर्नर आहे, पहिलंच पद महिलेला मिळालेलं, आणि त्या असं म्हणतात की मी केवळ गव्हर्नर नाही आहे, मी गव्हर्नेस आहे, म्हणजे मी सेविका आहे, सेवा करण्यासाठी मी आलेली आहे. आणि तिने ती स्वतःच्या घरामध्ये त्या राजभवनमध्ये झाडू घेऊन स्वतः साफ करत असे. आणि हमीद नावाच्या एका गृहस्थाने सांगितलेलं आहे की त्या राजभवनमध्ये काम करणारा हा एक मुस्लिम तरुण होता आणि त्याने सांगितलेलं आहे की कोणत्याही सणाच्या दिवसामध्ये, मग दिवाळीचे सण असू देत किंवा मुस्लिमांचे सण असू देत किंवा ख्रिश्चनांचे काही सण असू देत, तर त्या बाई म्हणजे ज्या वेळेला ईद असे त्यावेळेला तो हमीद असं म्हणतो की आमच्या घरी येऊन सगळ्या कामगारांना ते काही गोडधोड देत असत. म्हणजे गव्हर्नर असल्याचा परिणाम म्हणजे आता इथे मला वेळ नाही, तुम्ही येऊ नका, असं त्यांनी कधीच सांगितलेलं नाही. तर त्यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रासाठी माझं हृदय धडधडते आहे, म्हणजे हृदय विकार होता त्यांना, आणि हे जे माझं धडधडणं आहे हे धडधडणं म्हणजे लोकांसाठी धडधडणारं हे हृदय आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. महिलांच्या संदर्भातही त्यांनी खूप कामं केलेली आहेत. त्याच्या संदर्भातला एक फक्त मुद्दा मी सांगते की आपण आत्ता असं म्हणतो ना, म्हणजे आता कधीतरी असं कोणीतरी सांगितलेलं असतं किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून आपण सततच ते कुठेतरी वाचत असतो, ऐकत असतो की वुमन याच्यामध्ये मॅन आहे, शीमध्ये ही आहे, म्हणजे तोही आहे, असं आपण म्हणतो. तर सरोजिनी नायडूंनी हे खूप आधी सांगितलेलं आहे की वुमेन या शब्दामध्ये मॅन आहे, हे तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे. पण आज आपण सांगतो का सरोजिनी नायडूंचं नाव की त्यांनी पहिलं असं सांगितलेलं होतं. म्हणजे तो काळ असा होता की ज्या काळामध्ये आपल्याला मतदान नव्हतं, संविधान नव्हतं, त्या काळामध्ये या बाईंनी अनेक भाषांचा जो अभ्यास केलेला होता त्या भाषांच्या संदर्भात त्यांनी हे म्हटलेलं आहे. आणि त्या एक उदाहरण नेहमी महिलांच्या सभेमध्ये देत असत की त्या स्पार्टन ग्रीसमधलं जे ग्रीक सैन्य होतं, स्पार्टन सैन्य जे होतं, तर म्हणे स्पार्टन सैन्य जेव्हा लढाईला जात असे त्यावेळेला त्यांच्या घरातील महिला म्हणत, त्यांच्या आया किंवा त्यांच्या बायका असं म्हणत असत की तुम्ही बेलाशक रणांगणावर जा, तुम्ही लढा आपल्या देशासाठी, आम्ही घर सांभाळू. आता ती पद्धती आज किती विकृत झालेली आहे हे आपल्याला दिसून येतं. ते राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा, म्हणजे आता बऱ्याचशा महिला आलेल्या आपल्याला दिसत आहेत, पण त्या काळामध्ये त्यांनी आवाहन केलेलं होतं की राजकीय क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आलं पाहिजे. त्यांच्या बोलण्याला एक विनोदाची अशा प्रकारची झाक होती. म्हणजे बघा की काही उदाहरणं अशी आहेत की महात्मा गांधी जर कुठे दिसले नाहीत ना, तर त्या म्हणत असत की आमचा मिकी माऊस कुठे गेला. तोपर्यंत गांधीजींना मिकी माऊस ही संकल्पनाच माहिती नव्हती किंवा ते पात्र जे होतं ना ते काही माहीतच नव्हतं. पंडित नेहरूंना त्या म्हणत असत की असं नको समजू की, म्हणजे त्या एकेरी नावाने, कारण आपला भाऊ आहे अशा पद्धतीने ना, की किंवा आपला मुलगा आहे असंही त्यांना म्हटलेलं आहे.
तर त्या म्हणत असत की तू असं समजू नकोस की तुझं भाषण चांगलं झालं आणि तुझ्या भाषणावर सगळ्या स्त्रिया फिदा झालेल्या आहेत, त्या तुझ्या भाषणावर नाही तर तुझ्या रूपावर फिदा झालेल्या आहेत असं सांगत असत. म्हणजे सगळ्यांच्या समोर हे चाललेलं इतकं खेळीमेळीचं अशा प्रकारचं वातावरण. म्हणजे हा त्यांचा जो हजरजबाबीपणा होता ना, तो त्यांच्या तीक्ष्ण अशा बुद्धिमत्तेचा प्रत्यंतर देणारा होता. आणि कॅथरीन मेयोच्या पुस्तकाविषयी आपल्याला माहिती असेल की त्यांनी मदर इंडिया नावाचं पुस्तक लिहिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये भारताची खूप बदनामी केलेली होती. तर त्यावेळेला म्हणजे सरोजिनी नायडूंचा सकारात्मक दृष्टिकोन असा की त्या असं म्हणतात की तिने केवळ भारताची बदनामी नाही केली तर या कॅथरीन मेयोने स्वतः कशी आहे हेच दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ती स्वतःच तशी कुठेतरी मलिन मनाची असावी आणि म्हणूनच तिने हे असं लिहिलेलं आहे. नंतर विद्यार्थ्यांच्या सभेमध्ये त्या नेहमी म्हणत असत की आपण खूप प्रवास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे, सभेमध्ये गेलं पाहिजे आणि लोकांची मतं काय आहेत ती सगळी ऐकली पाहिजेत आणि त्याशिवाय आपल्याला प्रगल्भता लाभणार नाही. म्हणजे त्या फक्त केवळ कवयित्री म्हणून नव्हत्या तर त्यांनी खूप भाषातल्या चांगलं अशा प्रकारचं साहित्य याचं वाचन केलेलं होतं आणि म्हणूनच त्यांच्या बोलण्यामध्ये नेहमी काव्यात्मक अशा प्रकारची भाषा होती. म्हणजे काही वाक्य जर बघितली तर आपल्याला असं वाटेल की खरंच किती काव्यात्मक अशा प्रकारची ही वाक्य आहेत. एकदा शांती परिषदेला शुभेच्छा देताना त्यांनी असं म्हटलेलं होतं की आशेचा लाल रंग, धैर्याचा हिरवा, निष्ठेचा पांढरा रंग अशा 3 रंगात भारताचा ध्वज आपल्याला रंगवावा लागणार आहे. बघा, स्वातंत्र्याच्या आधीची गोष्ट आहे ही. आणि मग तिने असं म्हटलेलं आहे की म्हणजे स्वातंत्र्याची ही चिन्ह आहेत आणि सर्व समूहांना सामावून घेणारी आहेत आणि ती चिन्ह मान्य केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि शांतीसुद्धा प्रस्थापित होऊ शकणार नाही. म्हणजे त्या रंगांनासुद्धा रंगांचा सन्मान करण्याची शक्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. त्या गांधीजींच्या तत्वाबरोबर चालत असताना, गांधीजींच्या सगळ्या मूल्यांना साक्षीदार म्हणून जात असताना त्यांचं आजूबाजूला असलेल्या निसर्गावर देखील लक्ष होतं. त्यांनी आजाराच्या निमित्तानेही त्यांना बराचसा प्रवास करावा लागला, अभ्यासाच्या निमित्तानेही त्यांनी प्रवास केला, कामाच्या निमित्ताने, कार्याच्या निमित्तानेही त्यांनी बराच प्रवास केला. तर त्यांनी ॲरिझोनामधलं ग्रँड कॅनियन जे आहे ते बघून त्यांनी असं सांगितलेलं आहे की इथे काळ थांबला आहे आणि शांतीचंच गीत झालेलं आहे. ही त्यांची भाषा आहे आणि ती इंग्रजीमध्ये वाचतानासुद्धा इतकं छान वाटतं. पण हे सगळं लोकांसमोर ना आलेलंच नाही आहे आजपर्यंत. म्हणजे हे पुस्तक वाचलं, म्हणजे हे पुस्तक मला लिहिण्याची संधी मिळाली आणि मोहनी कुटुंबाने मला लिहिण्याची, त्यांनी ती ग्रंथमाला काढली, गांधी जनमाला. त्यावेळेला त्यांनी मला ही संधी दिली आणि ती कवयित्री म्हणूनच त्यांनी संधी दिली. आणि ते सगळं वाचत असताना मी काही कविताही तुम्हाला वाचून दाखतो, 1-2 कविता त्यांच्या, की किती छान भाषा आहे त्यांची. आणि या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचा ना.धो. ताम्हनकर पुरस्कार मिळाला 2 वर्षापूर्वी. हेही मला सांगावंसं वाटतं. कारण मी जेव्हा या पुस्तकाच्या लेखनासाठी प्रयत्न करत होते त्यावेळेला मराठी एकही पुस्तक उपलब्ध होऊ शकलं नाही. का होऊ शकलं नाही याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. की अनेक राजकीय महिलांच्यावर आणि पुरुषांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची चरित्र येतात, परंतु आपल्याकडच्या लोकांची आणि महिलांची मात्र अशा प्रकारची चरित्र येऊ शकत नाहीत. तर त्यांनी ना आपल्या हृदयविकाराविषयी असं म्हटलेलं आहे की माझे हृदय जरी दुर्बल झालेले असले तरी जालियनवाला बागेत हुतात्मा झालेल्यांच्यासाठी मी जगाचं हृदय ढवळून काढीन. माझं हृदय दुर्बल आहे पण एवढी ताकद आहे की जगाचं हृदय आणि विशेषतः सरकारचं हृदय ढवळून काढण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. अहमदाबाद येथे जे भाषण झालं ना, त्या भाषणात त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला झोप का लागत नाही, तर रौलेट ॲक्टचं दुःस्वप्न आपल्याला भेडसावत आहे म्हणून आपल्याला झोप लागत नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि
पोलाक यांनी गांधीजींच्यावर जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाला प्रस्तावना सरोजिनी नायडूंनी लिहिलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, गांधीजींच्या हत्येनंतरचा हा संदर्भ आहे की त्यांनी असं लिहिलेलं आहे इतक्या सुंदर भाषेत, फक्त त्याच्यातल्या 2च ओळी मी घेतलेल्या आहेत. त्यांनी असं लिहिलेलं आहे की दिव्यांचा उत्सव तोंडावर आलेला आहे, पण यावर्षी खेड्यामध्ये पणत्या जळणार नाहीत. महात्माजींच्या मृत्यूमुळे देशाचे हृदयच आक्रंदन करीत आहे. अशा प्रकारची त्यांची भाषा आहे. विविध धर्माचे संदर्भ जे आहेत, आता हिंदू धर्माचे अनेक संदर्भ आहेत, पण मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्माचे सुद्धा काही जे संदर्भ आहेत ना तेही मला विशेष वाटले की त्याच्यामध्ये त्यांनी महात्मा गांधीजींना काय म्हटलेलं आहे की ब्रह्माच्या आत्म्यातून निघालेलं हे जे कमळ आहे ना, हे कमळ सगळ्या भारताला तारणार आहे असं त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की महात्मा गांधींना त्यांनी मिकी माऊस म्हटलेलं असेल, इतका म्हातारा माणूस आहे आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून मी चाललेली आहे, म्हाताऱ्या पावलावर चाललेली आहे असं ती म्हणायची, परंतु कालातीत सुंदरता असलेला माणूस आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कालातीत सुंदरता गांधीजींना म्हटलेलं आहे. आजही आपल्याला, कारण हे पोशाखी सौंदर्य नाही आहे, हे केवळ शारीर सौंदर्यावर आपण आकर्षित नाही होत आहोत, कारण त्यांनी जे काही सांगितलं ते त्यांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवलेलं आहे. त्यांच्यावर टीकाही खूप झाली, पण ते कुठे घाबरलेले आहेत, कारण त्यांनी गैर असं काही केलेलंच नव्हतं. आणि त्यामुळे सत्याने वागणं हा जो भाग आहे तो, आणि सत्याग्रह, आणि कोणाला हा म्हणजे सरकारला दुखवायचं, आपल्या लोकांना नाही दुखवायचं, आणि त्यांना दुखवून त्यांनी न बोलता असहकार पुकारून त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य आणून दिलेलं आहे. मग सत्य बोलणाऱ्या राजा हरिश्चंद्राचा संदर्भ आलेला आहे, इमाम हुसेनचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे. सीता आणि दमयंती, सावित्री वगैरे यांचे संदर्भ आपण आज घेतो आणि खूप वेगळ्या पद्धतीने आपण एक दुसरी बाजू, म्हणजे एका बाजूला की कसं काय राम गर्भवती बाईला सोडून देऊ शकतो अशा पद्धतीने आपण बोलत असतो, आणि आपण अशा पद्धतीनेही सीतेला समजून घेऊ शकत असतो, बाईला समजून घेऊ शकतो. पण सरोजिनीबाईंनी बघा काय सांगितलेलं आहे की काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की सीतेने वनवास सोसला, दमयंतीने हाल भोगले, सावित्री निर्भयपणे यमराजाच्या प्रश्नांना उत्तरे देत गेले, त्या निष्ठेतील अल्प अंश घेऊन मी माझी जबाबदारी पार पाडू इच्छिते. ती जी निष्ठा आहे ना, ती निष्ठा तिला जास्त महत्त्वाची. हा त्यांचा सकारात्मक अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे, आणि विविध धर्माचा सन्मान करण्याची जी त्यांची प्रकृती आहे तीही आपल्याला येथून दिसून येते. त्यांच्या प्रत्येक भाषणाचा शेवट ना वेदांतील प्रार्थनेने होत असे की मृत्योर्मा अमृतम गमय, म्हणजे मला अंधारातून प्रकाशाकडे ने, मला मृत्यूतून अमृताकडे ने. तर अशा पद्धतीने प्रत्येक त्यांच्या भाषणाचा शेवट असे. आणि गांधीजींना पत्र लिहिताना त्यांनी एक फार छान ख्रिस्ती धर्मातलं, बायबलमधलं उदाहरण दिलेलं आहे येशूच्या जीवनातलं, की त्यांना पत्र लिहिताना मी मेरी होते आणि घरातील कामं करताना मी मार्था होते. तर मेरी आणि मार्था या दोन्ही बहिणी होत्या, आणि येशू ख्रिस्त त्यांच्या घरी जात असे तर ती मेरी ख्रिस्ताबरोबर चर्चा करत बसत असे आणि मार्थाला घरातलं काम करावं लागत असे. त्यामुळे मार्था असं म्हणत असे की मला येशूशी कधी बोलताच आलेलं नाही, माझी बहीणच त्याच्याबरोबर बोलत असे. तर तो संदर्भ घेऊन त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा मी पत्र लिहिते त्यावेळेला मी मेरी होते, आणि ज्या वेळेला मी घरातली कामं करते त्यावेळेला मी मार्था होते. हा बायबलमधला संदर्भ आहे. महात्मा गांधींच्या शब्द त्यांना गॉस्पेलसारखे वाटतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे की महात्मा गांधींचे शब्द म्हणजे आमचं गॉस्पल आहे. त्यांनी विवाहाच्या वेळेला ब्राह्मो पद्धतीने त्यांनी विवाह केलेला असला सरोजिनी नायडूंनी, तरीसुद्धा त्या विवाहाच्या वेळेला ख्रिस्ती धर्मात जशा शपथा घेतात ना तशा प्रकारच्या शपथा त्यांनी घेतलेल्या होत्या. आणि एक उदाहरण मी तुम्हाला आत्ता सांगितलं की जेव्हा एका खटल्यासाठी महात्मा गांधींना उभं केलं गेलं पिंजऱ्यामध्ये, त्यावेळेला ती असं म्हणते की बायबलमधलंच ते नाट्य ख्रिस्ताचं जसं सुळी जातानाचं आहे तशा प्रकारे मला दिसतं आहे.
विविध कलांचे संदर्भसुद्धा, आता हे जे वेगवेगळे पैलू आहेत ते संदर्भ देत असताना मला सांगायचं आहे, तुम्ही कधीतरी हे पुस्तक घ्याल आणि वाचालच, पण विविध कलांचे कारण त्या कवयित्री होत्या आणि त्यामुळे त्यांचं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व, त्यांचं लेखन, वेगवेगळ्या भाषांमधलं त्यांचं लेखन, त्यांचं वाचन, आणि त्यामुळे वेगवेगळ्या कलांचे संदर्भही त्यांच्या लेखनामध्ये दिसतात. ते म्हणजे शिकागोमध्ये एकदा पोर्जी नावाचं एक नाटक त्यांनी पाहिलं होतं. म्हणजे नाटक केवळ कवितेमध्येच त्या गुंतून, कथा कादंबऱ्यात गुंतून राहिलेलं नाही, तर नाटक पाहिलं होतं. आणि त्याच्यामध्ये ते का पाहिलं तर ते एका निग्रोने लिहिलेलं होतं आणि त्यांचे प्रश्न मांडलेले होते. आणि महात्मा गांधीजींचं जोहान्सबर्गमधलं, साऊथ आफ्रिकेतलं जे दक्षिण आफ्रिकेतलं जे काम होतं ते तिच्या नजरेसमोर होतं. आणि म्हणून तो संदर्भ, म्हणजे कोणत्या प्रकारची नाटकं किंवा पुस्तकं त्या वाचत असत. तर त्यांच्या बोलण्यामध्ये आणखीन हॅरिएट बीचर स्टोवचं अंकल टॉम्स केबिन नावाचं पुस्तक आहे, ते त्यांनी वाचलेलं होतं. लुडविग लुई सोपान यांचं द आयर्लंड विदिन नावाचं पुस्तक, खलील जिब्रानचं द प्रॉफेट ही त्यांची आवडती पुस्तकं होती. आणि त्यांच्या बोलण्यामध्ये नेहमी पर्शियन आणि वेगवेगळ्या फ्रेंच भाषेतले किंवा इंग्रजी भाषेतली अवतरणं, उर्दू भाषेतली अवतरणं, भारतीय भाषातली काही अवतरणं नेहमी त्यांच्या बोलण्यामध्ये येत असत. एक शेवटचा मुद्दा आहे तो, त्यांनी त्यांच्या मृत्यूविषयीचं जे चिंतन आहे ना, ते जशी त्यांची निरीक्षणं होती त्या निरीक्षणामध्ये त्यांनी त्यांचं मृत्यूच्या संदर्भातलं चिंतन आहे तेच आपल्याला दिसून येतं. आणि ह्या त्यांच्या दृष्टिकोनामुळेच त्या मृत्यूकडे अत्यंत सकारात्मक दृष्टीने बघत होत्या. कारण त्यांना माहिती होतं की आपण आजारी आहोत आणि आपण कधी ना कधी मरणार आहोत. पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला माहिती आहे की मला मृत्यू येणार आहे, म्हणून मी लांब चेहरा करून बसणं आणि एका कोपऱ्यामध्ये बसून मृत्यूचं चिंतन करणं हे नाही बरोबर आहे. तर ती असं म्हणते की जीवनाची मजा लुटा, जीवनातला आनंद लुटा, कारण कोणत्याही क्षणी मृत्यू आपल्यावर झडप घालू शकतो. विशेष करून कस्तुरबा आणि महादेवबाई यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा परिणाम महात्मा गांधीजींच्यावर झालेला होता. आणि त्यावेळेला तिने नैतिक बळ देण्याचा, म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी सांगून महात्मा गांधींना नैतिक बळ दिलेलं आहे असं म्हटलेलं आहे. तिने स्वतःच्या मृत्यूच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की माझ्या मृत्यूनंतर माझ्या स्मारकाच्या चिऱ्यावर काय लिहा, तर भारतीय युवकांवर हिचं प्रेम होतं असं लिहा, असं म्हटलेलं आहे. म्हणजे युवकांवर तिची किती मोठी भिस्त होती की तेच आपल्या देशाला, म्हणजे आपण आता इथपर्यंत आपल्या देशाला स्वातंत्र्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत आणि ते स्वातंत्र्य कसं सांभाळायचं हे युवा पिढीवर अवलंबून आहे. आणि म्हणून तिने त्यांच्यासाठी असं म्हटलेलं होतं. महात्माजींच्या मृत्यूच्या नंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्या मृत्यूत आपण आपलाच मृत्यू पाहत आहोत, त्यामुळे तुम्ही ऊर बडवून रडू नका, केस उपटू नका, सूतक पाळण्यामध्ये वेळ घालवू नका. त्यांच्या संदेशाचा उच्चार करणं हीच आपण त्यांना एक श्रद्धांजली देत असतो. आणि त्यांचा आवाज जर आपल्याला बुलंद करायचा असेल तर आपण अशा पद्धतीने दुःखी चेहरा करून बसणं बरोबर नाही. म्हणजे मृत्यूकडे बघण्याचा हा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांनी सांगितलेला आहे. आणि त्यांच्या शेवटच्या क्षणाला ना, जेव्हा त्यांना त्या पहाटे झोपेमध्ये असतानाच त्यांनी आपल्या नर्सला सांगितलेलं होतं की काहीतरी गाणं गा, पण मला झोपेतून उठवू नकोस. आणि ते गाणं तिच्या नजरेसमोर आणि तिच्या कानात घोळत असतानाच तिची प्राणज्योत मालवलेली होती. तर अशा पद्धतीने म्हणजे आपल्या आयुष्याचं कसं सोनं करून घेता येतं ना, हे आपल्याला सरोजिनी नायडूंच्याकडे बघितल्यावर दिसून येतं. अघोरनाथ म्हणजे तिचे सरोजिनी नायडूंचे वडील हे वैज्ञानिक होते आणि ते विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग करत असत, रासायनिक अशा प्रकारचे प्रयोग करत असत. तर त्यांना नेहमी असं वाटत असे की कधीतरी एखादी रासायनिक क्रिया करून आपण सोनं घडवू शकू. परंतु त्यांना कळलंच नाही की सरोजिनी नायडू ही आपली मुलगी ही एक घडवलेलं सोनंच होती, सोन्याचा दागिना होती. आणि रासायनिक क्रियेने नव्हे तर आपण जी मूल्ये दिली त्या मूल्यातून तिच्या आयुष्याचं कसं सोनं झालं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. मी फक्त सरोजिनी नायडूंच्या 2 कविता वाचते आणि समारोप करते.
त्यांचे 4 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. एक कविता संग्रह पहाटेचे पीस हे त्यांच्या मृत्यूनंतर 1961 साली प्रसिद्ध केला, संग्रहित केला गेला. त्याच्या आधी सोन्याचा उंबरठा नावाचं त्यांचं पुस्तक, कविता संग्रह, त्यांच्या घराचं नावही सोन्याचा उंबरठा होतं. गोल्डन थ्रेशोल्ड असं नाव होतं. नंतर कालपक्षी नावाचा एक कविता संग्रह होता आणि तुटलेला पंख नावाचा कविता संग्रह. तर एकदा गोपाळकृष्ण गोखलेंनी त्यांना सांगितलं की तुझे पंख का तुटलेले आहेत. तर त्यांनी असं उत्तर दिलेलं होतं की हे तुटलेले पंख म्हणजे जखमी झालेले अशा प्रकारचे. तर हे जखमी पंख घेऊनच मी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भरारी घेणार आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. म्हणजे इतकी काव्यात्मक अशा प्रकारची भाषा होती. तर त्यांची कविता आहे सोन्याचा उंबरठा नावाच्या कविता संग्रहातील की विणकरांनो, अगदी पहाटफुटीलाच विणताय तुम्ही वस्त्र इतक्या आनंदाने, रानपक्षाच्या निळ्या पंखासारखा झगा विणतोय आम्ही जन्मास येणाऱ्या बाळासाठी. म्हणजे जीवनातले 3 टप्पे आहेत ना, ते टप्पे बघा त्यांनी कसे सांगितलेले आहेत की विणकर म्हणजे महात्मा गांधींना त्यांनी विणकर असं म्हटलेलं आहे. आणि विणकर हे पुन्हा आपल्याला आपण एकमेकामध्ये धागे गुंफून विणतो आहोत. तर पहाटफुटीला तुम्ही वस्त्र, आता हा हिंदू संदर्भ आहे संस्कृतीचा ना, की मृत्यूनंतर वासासी जीर्णानी यथाविहाय, जसं आहे की वस्त्राचा संदर्भ आहे आणि विणलेल्या वस्त्राचा संदर्भ आहे की विणकरांनो, अगदी पहाटफुटीलाच विणताय तुम्ही वस्त्र म्हणजे आयुष्याच्या सकाळी इतक्या आनंदाने, रानपक्षाच्या निळ्या पंखासारखा झगा विणतोय आम्ही जन्मास येणाऱ्या बाळासाठी. विणकरांनो, या रात्रीच्या वेळी देखील का विणत आहात वस्त्र तुम्ही इतके तेजस्वी, रंग ज्याचा हिरवट जांभळट मोरपंखी राणीच्या विवाहासाठी विणतोय आम्ही जाळी. आता राणीचा तिरकसपणे दिलेला संदर्भ आहे इंग्लंडच्या राणीचा. विणकरांनो, या शांत स्तब्ध वेळी चंद्रप्रकाशात का विणताय तुम्ही पिसासारखे शुभ्र आणि ढगांसारखे निरभ्र कफन विणतोय आम्ही मृत माणसांसाठी. तर कफनाचा संदर्भ, जन्म आणि तारुण्य आणि मृत्यू यांचे संदर्भ त्यांनी दिलेले आहे त्याच्यामध्ये. दुसरं कालपक्षी मधली एक कविता अशी आहे की या फळांनी लहडलेल्या फांदीवर बसून कोणते गाणे गातोय हा कालपक्षी, गाणे गौरवाचे आणि उल्हासाचे, तीव्र कळांचे आणि उत्कट संघर्षाचे, आणि हा वसंताचा उत्साह तर ओसंडून जाणारा, जन्मास न आलेल्या वर्षाचे बीज पेरतोय आशेने, स्वप्न बघतोय विश्वासाने रेंगाळणाऱ्या दिवसांचे, ही सुगंधित शांती संधिकालाच्या श्वासाबरोबर येणारी, आणि ज्याला म्हणतात काळ झोप, तीच ही गूढ शांतता. तुझ्या गाण्याचे हे आरोह अवरोह कोठे शिकलास तू हे सांग ना कालपक्षा. रानात घुमणाऱ्या वाऱ्यात की खंडित करणाऱ्या उधाणात की नववधूच्या हास्यकारंजात की नव्याने जन्मास आलेल्या वसंताच्या घरट्यात की प्रार्थना करणाऱ्या आईच्या ओंजळीत, थरथरणाऱ्या कोवळ्या पहाटेत की भग्न हृदयात विसावलेल्या रात्रीच्या झाकोळात, करुणेच्या सुस्कारात की द्वेषाच्या फुत्कारात की हर्षोत्फुल्ल आत्म्याने जिंकलेल्या प्राक्तनात. हे कालपक्षीमधलं आहे. आणि मोहनदास करमचंद गांधींसाठी त्यांनी कविता लिहिलेली आहे, ती अशी आहे की तू आहेस पवित्र अन उदात्त असे सहस्त्रदली कमल, एकसंध असा तुझ्या पाकळी पाकळीचा डौल, तू मात करतोस शोचनीय प्राक्तनाच्या तात्कालिक वादळावर, तू रुजला आहेस सार्वकालिक जलाच्या थेंबाथेंबात, तुझ्या भोवती फेर धरतात दूरदेशातून येणारे घोळके, करतात गुंजारव अतृप्त ओठांनी मधमाशांसारखे, आशाद्वेषाच्या पंखांनी गिरट्या घालते झुळूक, तुझ्या स्नेहाला करून देते वाट, तुझ्या प्रेमसंपृक्त हृदयातून जडते उल्हासाचे कारंजे, कोण उकलू शकेल गुपित तुझे, तुझी कालातीत सुंदरता ब्रह्म्याच्या श्वासातून फुललेली, कोण खुडून नेऊ शकेल अमर्त्यता तुझी, कोण करू शकेल तुझी बरोबरी जीवन आणि मृत्यूच्या मालकाशी.
आणि अशी कुठेही जीवन आणि मृत्यूच्या मालकाशी बरोबरी झालेली नाही. इतकी मूल्य आजपर्यंत महात्मा गांधीजींच्यामुळे आणि त्यांच्यानंतर त्यांची जे शिष्य होते त्या सगळ्या शिष्यांनी, सरोजिनी नायडूंना तर एका ठिकाणी जेव्हा त्या श्रीलंकेमध्ये गेलेल्या होत्या तेव्हा पेरिरा नावाचे एक जे गृहस्थ होते त्यांनी त्यांची ओळख करून दिली की या महात्मा गांधीजींच्या शिष्य आहेत, विद्यार्थिनी आहेत. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची जी प्रवृत्ती होती ना की जिथून आपल्याला चांगलं मिळतं ते आत्मसात करणं. आणि त्यांनी त्यांच्या मुलीला, लीलामणी नावाची त्यांची मुलगी, तिला पत्र लिहिताना त्यांनी हेच सगळे संस्कार पुढे न्यायला सांगितलेले आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी पत्र लिहिण्याचे हे जे फायदे होते ना, आज हे फायदे राहिलेले नाहीत. म्हणून मला वाटते की जे मूल्यांचं अधपतन जे चाललेलं आहे त्याच्यामुळे लिखित स्वरूपामध्ये आपल्याला जी मूल्य पाहिजेत ना त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायला लागलेलो आहोत. आणि अनेक महात्मे जे आहेत आणि विशेषतः महात्मा गांधीजींच्या काळात त्याचाच संदर्भ घेऊन आपण बोलतो आहोत. आणि त्यांनी दिलेली मूल्य ज्या लोकांनी आचरणात आणली ते अत्यंत साधेपणाने जीवन जगले, पण अत्यंत समर्थ अशा प्रकारे जीवनाला सामोरे जाऊ शकले आणि म्हणूनच जगामध्ये शांती पसरू शकली. आज त्या शांतीची गरज आहे असं मला वाटतं. सगळ्या ठिकाणी युद्धाचं वातावरण आहे, तिसरं महायुद्ध ची सुरुवात झालेली आहे आणि अशा काळात पुन्हा महात्मा गांधीजींचीच आपल्याला आठवण होते आहे. धन्यवाद. धन्यवाद सिसिलिया ताई. खरं तुमचं बोलणं ऐकत असताना इतकं सुरेख गोड आवाजात तुम्ही बोलत होतात की हे प्राध्यापकाचं लेक्चर आहे असं आम्हाला वाटलंच नाही. अर्थात सरोजिनीताईंचा जीवनप्रवास जो काव्यात्म आहे तो तुम्ही उलगडून दाखवला. त्याच्याबद्दल तुमच्याच पुस्तकात लिहिलेली एक आठवण मला सांगावीशी वाटते की त्यावेळेला आणि नंतर ज्या स्त्रीमुक्ती चळवळीतल्या बाया आणि त्यांच्याबरोबर आम्हीसुद्धा दागिने, कुंकू, गळ्यातलं वगैरे टाकून दिलेलं होतं ते मी आत्ता घालायला सुरुवात केली. माझ्या मुलीचं लग्न झालं तेव्हा मी बांगड्या घेतल्या तेव्हा मला मुलगी म्हणाली, आई तू आता बाई दिसते. तर तुम्ही जे सरोजिनीताईंचं सांगितलं की त्या म्हणायचे हे जाडं भरडं वस्त्र, हे काहीच न घालता फिरणं, हे काही मला आवडत नाही. आणि त्या काळातल्या मला वाटतं खूप कमी स्त्रियांपैकी त्या एक सामाजिक राजकीय कार्यकर्त्या होत्या की त्या रेशमी साडी नेसून वावरायच्या, सिल्कच्या साड्या नेसून वावरायच्या. हे तुमच्याच पुस्तकातनं मी वाचलेलं आणि ते मला आज सांगावंसं वाटलं. तर खूप सुरेख तुम्ही, म्हणजे आज काय झालेलं आहे की एक जो स्त्रियांच्या हक्कासाठीचा म्हणजे समानतेच्या हक्कासाठीचा आणि न्यायासाठीचा जो लढा मुक्ताताईंनी उलगडून दाखवला आणि त्यानंतर तुम्ही एक जो प्रवाह होता राजकीय लढ्याचा भारतातल्या, ते ज्याचे गांधीजी सेनानी होते आणि त्यांचे जे सेनापती होते त्याच्यातल्या एक म्हणजे गांधीजन ह्यांच्यातलं एक जीवनपुष्प तुम्ही जे आम्हाला उलगडून दाखवलं त्याच्याबद्दल खरं आणि इतकं प्रसन्नतेने ते होतं की तुमचे आभार मानावे तितके थोडे. मी आता कार्यक्रमाच्या अध्यक्षांना प्रश्नोत्तर काही असतील म्हणजे सरोजिनी नायडूंच्या जीवनावर किंवा गांधींच्या सोबत जे जगले त्यांच्या जीवनावर काही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया विचारावेत. नाही, मला प्रश्नापेक्षा माहिती पाहिजे आहे की सरोजिनी नायडू या संविधान सभेमध्ये सदस्य होत्या त्या 15 महिलापैकी. तर त्यांनी काय कॉन्ट्रिब्युशन दिलं की ज्यांच्यामुळे संविधानामध्ये काही नवीन तत्त्व आले किंवा नवीन कलमं आली, तर त्यांचं योगदान काय होतं संविधानाच्या निर्मितीमधलं? म्हणजे त्याचाही संदर्भ मला वाटते पुस्तकात आलेला आहे, पण मी सगळंच आता मुद्दे घेतले नाहीत. तर संविधानाच्या समितीमध्ये त्या होत्या, तर त्यांचं जे महिलांसाठी कार्य होतं ना, कारण त्यांनी काय सांगितलेलं होतं की आत्ता आमचे मुकराचे आणि बहिरराचे दिवस गेलेले आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं. म्हणजे संविधानाच्या सभेत असं नाही, परंतु महिलांसाठी कार्य करताना किंवा तर तोच संदर्भ मला वाटते त्यांनी संविधानामध्ये आलेला आहे, महिलांसाठी जे आलेलं आहे त्याच्यामध्ये की त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही बोललं पाहिजे
की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा जो भाग आलेला आहे ना, हा तिकडनं आलेला आहे असं मला वाटतं. म्हणजे आता तो सगळा संदर्भ मला त्याची पार्श्वभूमी माहीत नाही, आणि म्हणून मला असं वाटतं की मी आता जे बोलणार होते की सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकेन असं नाही. सरांचा सुद्धा खूप मोठा अभ्यास आहे. इथे अनवर राजन बसलेले आहेत आणि ते सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील. असं आता तुम्हीच प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला त्याची उत्तरं. पण महिलांच्या संदर्भातलं त्यांनी जे वेळोवेळी प्रबोधन केलं ना प्रत्येक वेळेला, म्हणजे हिंदू मुस्लिम हा समूह एकत्र आणण्यासाठी, आणि हैदराबादमधलं त्यांचं एकूणच जे काम होतं तेव्हा त्यांचे जे सांस्कृतिक प्रश्न त्यांनी पाहिलेले होते ना, तेच त्यांच्या यामध्ये उमटलेले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न हा सगळ्याच अंगांना लागू पडणारा आहे. परंतु त्यांनी जेव्हा असं म्हटलेलं आहे की आत्ता आम्ही शांत राहणार नाही आहोत, आम्ही आता गप्प राहणार नाही आहोत, तर महिलांनी राजकारणात आलं पाहिजे हा एक भाग त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि महिलांनी बोललं पाहिजे आपल्या प्रश्नावर आणि पुढे आलं पाहिजे. कारण मुस्लिम लीगच्या कार्यक्रमामध्ये त्या असं म्हणालेल्या होत्या की या सगळ्या बाया ज्या पडदानशीन आहेत त्या बाया बोलू शकत नाहीत का? त्या बोलू शकतात, तर पडदा घालून सुद्धा त्या बोलू शकल्या पाहिजेत. हाही प्रश्न त्यांनी तिथे मांडलेला आहे. नमस्कार, मी राजेंद्र कांबळे माझं नाव. सरोजिनी नायडूंच्या बद्दल बरंचसं तुम्ही आता सांगितलं आणि खूप माहिती, खरं तर माहिती नव्हती, एवढी माहिती तुम्ही दिली, त्याबद्दल प्रथम तुमचं धन्यवाद. दुसरा प्रश्न असा की समानतेची चळवळ चालवणाऱ्या ह्या सरोजिनी नायडू होत्या, तर त्यांनी ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं त्यावेळेस यांनी त्यांना सपोर्ट का केला नाही, किंवा ते सपोर्ट का केला नाही आणि ते त्याची अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न का केला नाही? याच्या बाबतीमध्ये अध्यक्षीय समारोपामध्ये मला वाटतं अनवरभाई 49 साली त्या गेलेल्या आहेत. अनवरभाई आणि 48 आणि त्या दरम्यान त्या अतिशय आजारी पण होत्या, आणि त्यावेळेला म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर त्या राज्यपाल झालेल्या होत्या. तो एक भाग झालेला आहे. आणि हां नाही, ते त्यांना सांगायचं आहे. मला वाटते की देशमुख सर त्या संदर्भात बोलतील, आपल्याला सांगतील. त्यांचा जो प्रश्न आहे, हिंदू कोड बिल जेव्हा आलं ते 1951 साली आलं आणि तेव्हा खूप विरोध झाल्यामुळे आपण तो 5 वर्ष मागे घ्यावं लागलं. मग 1956 साली त्याचे 4 भाग करून मग तो अंतिमपणे झालेला आहे. तेव्हा त्या नसाव्यात नाही, ते 49 साली गेल्या म्हणतो. त्यामुळे आणि तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू झाली, नुसती सुरू झालेली होती. ते बिल पेश झालं नव्हतं लोकसभेमध्ये पहिल्या 52 साली, तेव्हा त्या नव्हत्याच. त्यामुळे त्यांनी विरोध करायचा प्रश्न येत प्रश्न नाही. येत नाही.